सध्या बाजारात लीड मर्क्युरी सारख्या AA, AAA आकाराच्या बॅटरीज उपलब्ध आहेत, ज्या आपण सर्रास वापरतो. पण या विषारी धातूंच्या बॅटरीज दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात कचरा तयार करतात. यालाच पर्याय म्हणून 2 इंजिनियर्सनी मिळून एक भन्नाट आणि इको फ्रेंडली बॅटरीचा शोध लावलाय. इतकंच नाही तर या शोधासाठी स्टार्टअप पुरस्कारही जिंकलाय. हे 2 तरुण इंजिनियर्स आहेत, यूपीची निमिषा वर्मा आणि राजस्थानचा नवीन सुमन. या दोघांनी ॲलोवेरा म्हणजेच कोरपड वापरून जगातली पहिली 100% पर्यावरणपूरक आणि विघटनशील बॅटरी बनवली आहे. ॲलोइसेल या स्टार्टअप अंतर्गत हा प्रयोग करताना त्यांनी बॅटरीतली इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच रासायनिक ऊर्जा वाहून नेणारा पदार्थ, जे सध्या विषारी रसायनांच्या स्वरूपात वापरले जातात, त्याऐवजी नैसर्गिक पदार्थ वापरण्याचं ठरवलं. त्यासाठी अनेक वनस्पतींचे अर्क तपासले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की कोरपडीचा अर्क सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. मग त्यांनी कोरपडीतल्या नैसर्गिक घटक आणि औषधींमध्ये वापरले जाणारे काही हर्बल घटक वापरून इलेक्ट्रोलाइट तयार केला. त्यात बॅटरीचे ॲनोड आणि कॅथोड हे दोन्ही टोकं बुडवली. त्यातून कोरपडीतील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करता आलं. ही बॅटरी स्फोटक नसल्याने वापरण्यासाठीही सुरक्षित आहे. या बॅटरीमध्ये कोणताही विषारी घटक जसं की शिस, पारा नाही आहे. वापर झाल्यावर ते मातीमध्ये नैसर्गिकरित्या विरघळून जातात. उत्पादनानुसार या बॅटरी सामान्य बॅटरीपेक्षा 10% स्वस्त असून त्यांची टिकाऊ क्षमता 50%पेक्षा जास्त आहे. या शोधासाठी ॲलोइसेलला 2019च्या स्नायडर इलेक्ट्रिक्सच्या गो ग्रीन इन द सिटी स्पर्धेत आणि 2020मध्ये राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच इको फ्रेंडली बॅटरीमुळे कोरपड पिकाला मोठी मागणी मिळून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्रोत वाढू शकतो. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा.